इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। करमाळा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दमदार कामगिरी करत मोक्कातील 12 वर्षांपासून फरार आरोपीस अटक केली। यावेळी आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस पथकावर काठी आणि दगडाने हल्ला केल्याने 2 पोलीस जखमी झाले। सोमनाथ जगताप वय 30, मनीष पवार वय 41 असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत। त्यांच्यावर करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रवींद्र उर्फ चंगाळ्या हाड्या उर्फ हरी भोसले वय 40, राहणार मलवडी तालुका करमाळा असे मोक्का लागलेल्या आणि 12 वर्ष फरार असलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे। त्याला जेरबंद करताना करमाळा पोलिसांवर आरोपीची आई काली भोसले आणि बायको सारिका भोसले या 2 महिलांनी जोरदार दगडफेक करून काठीने हल्ला केला। यावेळी 2 पोलीस गंभीर जखमी झाले। आरोपी रवींद्र उर्फ चंगाळ्या भोसले याच्या घराजवळ घडला होता। ही कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मनीष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस व्यंकटेश मोरे यांनी केली। 14 सप्टेंबर 2020 रोजी पहाटे जेऊर येथील महादेव नगरात सचिन शिंदे यांच्या घरी जबरी दरोडा पडला होता। यावेळी सचिन शिंदे यांच्या घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश करून संशयित आरोपी बत्तुल्या काळे आणि इतर अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून जिवंत मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने 93,000ची लूट केली होती। करमाळा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला। गुन्ह्यात प्रथम बत्तुल्या काळे आणि त्यानंतर रवींद्र उर्फ चंगाळ्या हरी भोसले हा निष्पन्न झाला। त्यास वारंवार अटक करण्याचे प्रयत्न झाले, परंतु तो पोलिसांना गुंगार देऊन फरार होत होता। घटनेच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून गुप्त बातमीद्वारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पथक तयार करून सदर आरोपीबाबत योग्य त्या सूचना देऊन तपासावर पाठवले होते। यावेळी आरोपी रवींद्र उर्फ चंगाळ्या हाड्या उर्फ हरी भोसले यास पोलीस पथकाने सापळा रचून ताब्यात घेत असताना आरोपी चंगाळ्या यांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलीस पथकावर हल्ला केला। त्यात 2 पोलीस जखमी झाले। तरी देखील पोलीस पथकाने चंगाळ्या यास अत्यंत चतुराईने धाडसाने ताब्यात घेतले। आरोपी भोसले याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल असून तो अद्यापपर्यंत पोलिसांना वारंवार गुंगारा देऊन फरारी होता। त्याच्यावर करमाळा, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, लोहमार्ग पोलिसांकडे विविध कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत।